उसमें लिखा है 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज। इस देश में कभी भी किसी गरीब को 5 लाख रुपया की गारंटी किसी ने नहीं दी। ये मेरे गरीब परिवारों के लिए ये भाजपा सरकार है, ये मोदी है जो आपको 5 लाख रुपए की गारंटी का कार्ड देता है। रामराम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। 28 जुलै 2023 रोजी जो GR आला होता त्या GR नुसार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना ही एकत्र करण्यात आली आणि सर्वांना 5 लाख रुपयापर्यंतचा विमा हा घोषित करण्यात आला। म्हणजेच सर्वजण आता आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे काढू शकतात आणि याच GR नुसार तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक जण आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे 5 लाख विमा असलेलं त्याला गोल्डन कार्ड असे सुद्धा आपण म्हणतो, ते आता आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल मधून काढू शकतो। या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड मोबाईल मधून कसं काढायचं। फक्त 5 मिनिटांमध्ये ते अगदी सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आणि व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे, beneficiary.nh.gov.in या साईटवर यायचं आहे। याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा एक नवीन इंटरफेस येईल। तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दिसेल। तर तुम्हाला बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे। बेनिफिशरी सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, जो कोणताही तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर जो लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर खाली जो काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला अगदी सविस्तरपणे इथे भरायचा आहे। कॅप्चा भरल्याच्या नंतर आपल्याला लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर असं पुन्हा एक नवीन इंटरफेस येईल। इंटरफेस आल्याच्या नंतर इथे तुम्हाला स्टेटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर पुन्हा स्कीमवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर PMJAY या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो काही तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्च बायमध्ये तुम्ही जर का तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तुम्ही आधार नंबर टाकू शकता। तुमच्याकडे जर का फॅमिली ID असेल म्हणजेच राशन कार्डचा नंबर असेल तो बी तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्ही काढू शकता। तर शेतकरी मित्रांनो, मी आधार या बटनावरती क्लिक करतो आणि जो काही तुमचा आधार नंबर असेल तो तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, असे तुमच्या समोर इथे नाव येतील। ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील ज्यांनी हे कार्ड काढलेलं असेल त्याच्या खाली इथे व्हेरीफाय दिसेल, आणि ज्यांचं काढायचं राहिलं असेल तिथे आयडेंटिफाय किंवा नॉट जनरेटेड असं नाव दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला ज्याचं काढायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासमोर असं एक इंटरफेस येईल। इथे तुम्ही बघू शकता, तुमचा इथे जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला दिसेल। तुम्ही व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशी एक सूचना येईल। सूचना आल्याच्या नंतर तुम्ही इथे येस आय विश टू क्रेडिट असे दिसेल तुम्हाला, या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं। या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर अलो या बटनावरती क्लिक करायचं। अलो या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो काही तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल त्याच्यावरती मेसेज येतील। ते मेसेज म्हणजेच OTP, हा OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। एक आधार OTP येईल आणि एक मोबाईलचा OTP येईल। हे दोन्ही OTP तुम्हाला इथे टाकायचे आहे। दोन्ही OTP टाकल्याच्या नंतर ऑथेंटिकली या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर पुन्हा एक असं नवीन इंटरफेस येईल। तुम्ही इथे बघू शकता, तुमचे जे काही
तुमचे इथे नाव दिसतील शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथे आधार OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यासाठी व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असं मेसेज दिसेल. तुम्हाला खाली बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करा आलो या बटनावरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येतील. ते दोन्हीही OTP तुम्हाला अगदी सविस्तरपणे इथे भरायचे आहेत. एक तुमचा आधारचा OTP येईल व एक तुमच्या मोबाईलचा OTP येईल. हे दोन्ही OTP तुम्हाला अगदी सविस्तरपणे इथे भरायचे आहेत. दोन्ही OTP टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर पुन्हा एक असं इंटरफेस येईल. तुम्हाला कॅप्चर फोटो करायचा आहे. म्हणजेच ज्याचं आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्याचा फोटो काढण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता कॅप्चर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर त्याचा फोटो निघेल व तुम्हाला नंतर समोर चालून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचं जे काही जन्माचं वर्ष आहे ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जे काही तुमचं वर्ष असेल ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे. ते वर्ष सिलेक्ट केल्याच्या नंतर रिलेशन विथ फॅमिली हेड म्हणजे तुमच्या फॅमिलीचे हेड कोण आहे व त्याचे तुम्ही कोण लागता, तर तुम्ही त्यांचे मुलगा लागत असेल तर तुम्ही सन करू शकता किंवा तुम्ही स्वतः असाल तर सेल्फ करू शकता. त्याच्यानंतर समोर जायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तुम्हाला तो पिनकोड इथे टाकायचा आहे. तो पिनकोड टाकल्याच्या नंतर तुम्ही ज्या राज्यातून आहे ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं रूरल और अर्बन हे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही शहरात किंवा गावात राहता. तुम्ही जर का गावात राहत असाल तर तुम्हाला रूरल सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही जर का शहरात राहत असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समोर यायचं आहे. तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर हे संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे भरायची आहे आणि अगदी व्यवस्थितपणे पुन्हा एकदा चेक करायची आहे. हे सर्व भरल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचं आहे. समोर आल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता KYC इज कम्प्लीट. प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाईम. म्हणजे तुमची KYC कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही आता तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता हे अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून राहायचं ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं आयुष्यमान कार्ड आता डाउनलोड कसं करायचं हे जर का पाहायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी लवकरच त्याच्यावरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. त्याच्यामध्ये अगदी सविस्तरपणे आयुष्यमान कार्ड नेमकं कसं डाउनलोड करायचं हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं जाईल.